कोल्हापूरच्या आखाड्यापासून चावडीपर्यंत आणि राजवाड्यापासून अगदी दसरा चौकापर्यंत सध्या सगळ्यांचं लक्ष एका कोंबडीनं वेधलेलं आहे। वारणानगरमधील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात ही कोंबडी आहे। असं काय आहे या कोंबडीमध्ये पाहूयात हा खास रिपोर्ट। कोल्हापुरात कोंबडीला पाहण्यासाठी झुंबड। अबब 300 अंडी देणारी कोंबडी। कोंबडी की अंड्यांची फॅक्टरी। राज्यात निवडणुकांच्या वर्षात राजकारणाची चर्चा थंडावली आणि एका कोंबडीच्या चर्चेनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। कोल्हापुरातील चावडीवर सध्या राजकारणाची किंवा झणझणीत तांबड्या पांढऱ्या रश्श्याची चर्चा होत नसून एका कोंबडीची जोरदार चर्चा होतीये। या कोंबडीला पाहायला पंचक्रोशीतील सगळ्याच पोरासोरांनी बाया बाप्यांनी तोबा गर्दी केली आहे। त्याला कारणही अगदी तसंच आहे, कारण कोल्हापूरच्या पन्हाळ्यातील वारणानगर मधील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्याला मालामाल करणारी आणि वर्षाला 300 अंडी देणारी कोंबडी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतीये। सरासरी एखादी निरोगी कोंबडी वर्षाला 200 अंडी देते, पण या कोंबडीनं कोल्हापूरसह सगळ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलंय। पाहुयात या कोंबडीला सोन्याचं अंड देणारी कोंबडी का म्हणतात ते। कोल्हापुरी कोंबडी वर्षाला 300 अंडी देते। बाजारात गावरान अंड्याला 20 रुपयांचा दर आहे। वर्षाला 300 अंड्यांच्या विक्रीतून 6,000ची कमाई होते। कोंबडीचं आयुर्मान 10 वर्ष असतं, शिवाय प्रजनन काळ हा 7 वर्षांचा असतो। म्हणजेच एका कोंबडीतून 42,000चं उत्पन्न मिळतं। एक कोंबडी जर शेतकऱ्याला इतकं घसघशीत उत्पन्न देत असेल तर अशा किमान 5 कोंबड्या शेतकऱ्याला सहज लखपती करतील असं म्हटलं तर काय बी चुकीचं नाही। या कोंबडीला पाहून जगात भारी कोंबडी कोल्हापुरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर।